Now we'll continue with the numerical on moment of inertia. Okay. So just before that, we'll understand how to find out moment of inertia of a complex shape, composite shape. सांगा बरं काय याच्यामध्ये लॉजिक सांगा. How to solve these problems. तर composite shape जो आहे, okay, how it is made up of. For example, this shape is made up of a rectangle. Is it correct? Minus this particular circle. So initially find out the area, sorry, moment of inertia for A minus moment of inertia for B. Is it correct? समजा T shape दिला असला काय करणार या केस मध्ये तर ऍडिशन करणार. आर यू गेटिंग? येस ऑर नो? इज इट अंडरस्टूड? जसं आपण सेंट्रॉइड मध्ये केलं होतं तसं. ठीक आहे. इट विल बी आयदर ऍडिशन ऑफ 2 areas or 3 areas maybe or subtraction of related shapes. Understood? पहिला प्रॉब्लेम समजला सर्वांना? Shall we continue? Okay. Now we have discussed about this particular problem. याला नाव ABC दिले. ठीक आहे. राईट ऑन द क्वेश्चन. मला वाटतं हे लिहून घेण्याचे आपण समजावून घ्यायचं का? समजावून घ्या बेटर. कारण लिहिणं म्हणजे काय होतं त्यात बऱ्याच वेळा कॉन्सन्ट्रेशन आपलं राहत नाही. So discussion will be better instead of writing the things. Sanga, what is the method? First of all, you have to find out the moment of inertia. Notebook मध्ये फक्त dimension लिहित राहा. ठीक आहे. So let us call this as shape A. याला शेप A म्हणूया. याचे डायमेन्शन सांगा. B into H. B म्हणजे काय असतो? बेस असतो त्याचा, विड्थ म्हणतो आपण, आणि H काय असेल त्याची हाईट. बेस किती आहे रेक्टँगल सांगा? 5. इज इट करेक्ट? 4. हे बघा इथून ते इथपर्यंत 4 आहे. 2 + 2 + 0.5 + 0.5. इज इट क्लिअर? पलीकडे समजतंय का? ठीक आहे. आणि H किती आहे? 2 + 3 4 5 6. 4 into 6. 5 into 6. Sorry. 5 into 6. These are the dimensions of the biggest rectangle. लिहून घेतले डायमेन्शन. ठीक आहे. Now understand where is the position of the centroidal axis. Sorry, where is the position of x axis? तर x axis हा centroidal axis आहे. Is it correct? Yes or no? आहे. सेंट्रॉइडल ऍक्सिस असेल आणि रेक्टँगल असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय लिहिला सांगा? 1/, लिहून घेतलं सांगा की 1/3 into ph³. ठीक आहे. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बिगेस्ट रेक्टँगल अबाउट विच ऍक्सिस? एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आता याच्यामधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. काय सबट्रॅक्ट करायचं? तर सांगा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द पार्ट बी. पार्ट बी म्हणजे काय सांगा? पार्ट बी म्हणजे काय? हा रेक्टँगल. इज इट करेक्ट? ठीक आहे. मग बी साठी सांगा व्हॉट आर द डायमेन्शन्स? बी इंटू एच. इज इट करेक्ट? किती बेस याचा? 4. हाईट ऑफ द रेक्टँगल पलीकडनं उत्तर येऊ द्या मोठ्यानं. 4 into 2. व्हेरी गुड. ठीक आहे. आता याचा एरिया तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे का? हा झाला एरिया बी इंटू एच. याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कुठला माहिती तुम्हाला सांगा? मगाशी लिहिलेले फॉर्म्युले. तर आयदर तुम्हाला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगा बरं सेंट्रॉइडल ऍक्सिस साठी माहिती बरोबर आहे का? येस ऑर नो? सेंट्रॉइडल ऍक्सिस साठी माहिती आहे किंवा ऍक्सिस अलोंग द बेस. इज इट क्लिअर? आता मला सांगा हे दोन्ही ऍक्सिस आपल्याला चालतील का मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी? हे जे दोन ऍक्सिस दाखवलेले आहेत ह्या दोन ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढून चालेल का?
नाही चालणार. कारण का, जो बिगर रेक्टँगल आहे ए, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कुठं काढलाय, अबाउट दिस ऍक्सिस एक्स. इज इट क्लिअर? येस और नो? म्हणजे आता काय करायला लागेल सांगा, फॉरगेट अबाउट दिस ऍक्सिस, आणि तुम्हाला हा जो रेक्टँगल बी आहे समजतो ना, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट द एक्स ऍक्सिस. इज इट क्लिअर? म्हणजे इथं पहिल्यांदा तुम्हाला काय काढायला लागेल, आय जी फॉर द रेक्टँगल बी. रेक्टँगल साठी काय फॉर्म्युला आहे, सेंट्रोइडल ऍक्सिस 1/3 BH क्यूब. येस और नो? म्हणजे सेंट्रोइडल मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. इज इट क्लिअर? नेक्स्ट प्लस फॉर्म्युला काय सांगा, आय ए बी फॉर्म्युला सांगा, इज इक्वल टू आय जी प्लस एरिया इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. आता हे दोन ऍक्सिस मध्ये डिस्टन्स किती सांगा, 3. इथपर्यंत आपण काढायला लागलो डिस्टन्स, इथून ते इथपर्यंत किती आहे, 1 आहे, प्लस हे 1, बरोबर आहे ना. तर हे डिस्टन्स किती झालं, 2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एच, बरोबर आहे. एरिया किती आहे ह्या रेक्टँगलचा, 4x2. येस और नो? म्हणजे पॅरलल ऍक्सिसचं थेरम वापरून तुम्ही काय मिळवणार, आय एक्स. समजताय ना, फॉर रेक्टँगल बी. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? समजतंय का? चला परत एकदा सांगा काय काय समजलं. हे समजलं की झालं, संपलं प्रॉब्लेम. परत करा सांगा. स्टेप नंबर 1, व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर, पलीकडे आवाज मोठा झाला पाहिजे प्लीज. हा, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द कंपोजिट रेक्टँगल, बरोबर का. लास्ट बेंच संगी, शेजारी आमचे, फर्स्ट बेंच. समजतंय का? चला, वी हॅव टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. काय फाइंड आउट करायचं, मराठी बोला सर. काय फाइंड आउट करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द कंपोजिट फिगर. कंपोजिट फिगर म्हणजे काय, हा जो ब्ल्यू कलर दिसतोय त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. इज इट क्लिअर? पण लक्षात काय आलं सांगा, डायमेन्शन्स, बरोबर ना. सिक्वेन्स गेला, परत एकदा चला. काय काय घेणार, पहिल्यांदा बोला तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल ए. इज इट क्लिअर? ठीक आहे. याची डायमेन्शन काय सांगा, बी बाय एच. बी किती आहे, 5 आणि एच 6, बरोबर आहे. नेक्स्ट, अबाउट विच ऍक्सिस यू हॅव टू फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया, एक्स. एक्स ऍक्सिस हा रेक्टँगल ए साठी सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे का, येस और नो? आन्सर इज येस. मग याचा सेंट्रल ऍक्सिसचा फॉर्म्युला वापरणार, काय हो, आय जी इज इक्वल टू 1/3 BH क्यूब. बी किती आहे 5, एच किती 6. शॅल वी कंटिन्यू? ठीक आहे. मायनस मायनस काय करणार आहे, रेक्टँगल बी चा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार, बरोबर आहे का. बोला ना प्लीज. ओके, सो दिस इज रेक्टँगल बी, बरोबर आहे. त्याचे डायमेन्शन सांगा, बी इंटू एच किती आहेत, तर बी म्हणजे बेस घ्यायचा, विड्थ 4, हाईट किती याची 2. इज इट क्लिअर? ओके. नेक्स्ट म्हणजे याचा एरिया मिळाला,
बरोबर आहे. आता हा जो रेक्टँगल बी आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. बरोबर आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला दोन फॉर्म्युले माहिती आहेत. कुठले कुठले? तर पहिला आहे सेंट्रॉइडल ऍक्सिस, बरोबर आहे. Yes. आणि दुसरा असतं ऍक्सिस पासिंग थ्रू बेस ऑफ द रेक्टँगल, बरोबर आहे. पण ह्या दोघांच्या अराउंड आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया नको आहे. आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कुठे पाहिजे? अबाउट एक्स, बरोबर ना. मोठ्या रेक्टँगल जर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स घेतला असेल तर बीचा पण अबाउट एक्स घ्यावा लागेल, बरोबर ना. त्यामुळे आपण काय केलं, हा जो सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे तोच रेफर केला, बेस मधून जाणारा ऍक्सिस सोडून दिला, बरोबर आहे. ह्याला मी समजा ए बी ऍक्सिस म्हणलं, ठीक आहे. तिथे नको, त्याला ऍक्सिस ए बी असं नाव दिलं, चालतंय का? मग कोणतं थिअरम वापरणार होता? थिअरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. परफेक्ट. व्हॉट इज द फॉर्म्युला? आय ए बी इज इक्वल टू आय जी Plus area into height. सॉरी एकच मिनिट गडबड. हा, आय जी प्लस Area. ए इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे. वी आर टॉकिंग अबाउट विच रेक्टँगल बी. त्यामुळे हा जो ऍक्सिस आहे हा सेंट्रॉइडल ऍक्सिस झाला. इज इट करेक्ट? Yes. येस और नो? इथं आयजी चा फॉर्म्युला काय असेल? 1/3 इंटू पी एच क्यूब, बरोबर आहे. ब्ल्यू कलरचा फॉर्म्युला त्यामुळे ब्ल्यू कलर मधले डायमेन्शन वापरायचे. समजतंय का? सोपं आहे ना? किती हुशार. हा, शॅल वी कंटिन्यू? नेक्स्ट अजून काय पाहिजे? एरिया ऑफ द रेक्टँगल बी मिळेल, मिळेल का? मिळेल. आणि अजून काय पाहिजे? डिस्टन्स बिटवीन द टू किती आहे? 2. 2 मीटर, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला काय मिळेल? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल बी अबाउट एक्स ऍक्सिस. इज इट क्लिअर? चला आता पुढचा. नेक्स्ट पार्ट विल बी एक्सप्लेन बाय यू. कलर कुठला घ्यायचा? दिस इज रेक्टँगल. तुम्ही सांगा आता त्याला काय म्हणायचं? दिस इज रेक्टँगल सी. ओके. व्हॉट आर द डायमेन्शन्स? बी इंटू एच. 4 into 1. 4 into 1. 4 इंटू 1. व्हेरी गुड. 1. म्हणजे याचा एरिया मिळाला, बरोबर आहे. नेक्स्ट आता आपण काय करायला लागेल? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. येस और नो? मग मोमेंट ऑफ इनर्शिया फायनली अराउंड विच ऍक्सिस पाहिजे? एक्स. अराउंड एक्स ऍक्सिस डायरेक्टली मिळेल का? नाही. त्यासाठी काय पाहिजे? पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. इज इट क्लिअर? Yes. सेंट्रॉइड काय असतो? सेंटर ऑफ एरिया, त्याच्यामधून जाणारा हा ऍक्सिस कन्सिडर करा. आर यू गेटिंग? Yes, sir. हे जे 1 मीटर आहे ह्याच्या बरोबर मधनं आला. समजताय ना? ठीक आहे. नेक्स्ट आता याला काय म्हणणार तुम्ही? आय जी. समजताय का? Yes. आणि एक्स हा काय झाला आता? ए बी ऍक्सिस झाला. इज इट क्लिअर? पुन्हा एकदा फॉर्म्युला वापरा. आयजी चा फॉर्म्युला काय? 1/3 बीएच क्यूब, बरोबर का? डायमेन्शन कुठले वापरणार आहे? ब्राऊन कलर मधले 4 into 1. इज इट क्लिअर? Yes. पुन्हा एकदा किती छान. ओके, शॅल वी कंटिन्यू? आय सांगा फॉर्म्युला. ए बी. ए बी म्हणजे एक्स ऍक्सिस आहे. समजताय ना? इज इक्वल टू काय वापरणार? आय जी इथला प्लस एरिया. ए किती आहे? 4 into 1 इंटू एच स्क्वेअर. आता एच किती आहे? एच किती आहे? 1.5. 1.5. आणि याच्यानंतर काय करणार? फक्त कॅल्क्युलेशन. इज दॅट क्लिअर? येस और नो? स्नॅपशॉट घ्या ऑनलाईन वाल्याने. लिहून घेताय? मला वाटतं आता लिहून घ्यायला हरकत नाही. इफ इट इज अंडरस्टूड. इज इट अंडरस्टूड? Yes, sir. Okay. So take a snapshot and you can write down the things.
नोटेशन वेगळे असू शकतात, अल्टिमेटली कॅल्क्युलेशन तेच येणार आहेत. आर यू गेटिंग? मग गिव्हन डायग्राम मला वाटतं पहिल्यांदा काढून घ्यावी, जे डायमेन्शन्स तुम्हाला प्रत्येक क्लिअर राहतील. ड्रॉ द गिव्हन डायग्राम. Okay, what is your opinion about such problems? Are they easy? They must be. Can you tell the reason? ठीक है. Okay, shall we continue now? एक 2 मिनिटं पाहता. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन सांगितले, बरोबर आहे का? आय एक्स कसा कॅल्क्युलेट करायचा, इथपर्यंत काय डाऊट आहे का? आहे का? नाही. देन यू फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन. kx इज इक्वल टू रूट आय एक्स बाय ए. मगाशी सांगितलं, आठवतं ना पाठीमागच्या लेक्चरला? Once you know area and moment of inertia, you'll get the radius of gyration kx. Understood or not? तसंच iy, moment of inertia about y axis. करता येईल का? आणि ix सॉरी iy काढा आणि त्याच्यानंतर काय मिळेल? ky, रूट ऑफ iy डिवाइडेड बाय एरिया. नोट करता सगळं समजावून आता. Now understand all the things and you can note the details. Shall I ask one question? Okay, observe this particular equation for iy. Iy म्हणजे काय सांगा? Let us check your understanding. Iy म्हणजे काय? Moment of inertia about y axis. Okay. स्क्रीनवर पाहता सगळेजण? समोर लक्ष आहे का? Now this particular term, area into square of the distance between two axes. Area into square of the distance between two axes and area into square of the distance between two axes. या सर्व ठिकाणी 0 घेतलेले आहेत. Can you tell the reason for this? I need precise words. एकदम परफेक्ट शब्दामध्ये सांगा. थोडासा विचार करायला वेळ घ्या. Maybe you have understood correctly, but it should be explained correctly also. तर ह्या ज्या टर्म्स आहेत, एरिया इंटू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, बरोबर आहे ना? फॉर्म्युला काय सांगा? पॅरलल ऍक्सिसचा आय ए बी इज इक्वल टू आय जी. आय जी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस प्लस ए इंटू एच स्क्वेअर. ठीक आहे. तर त्यातली ही जी टर्म आहे ए इंटू एच स्क्वेअर, समजते ना? या तिन्ही केसमध्ये 0 घेतलेला आहे. आय वॉन्ट टू नो द रिझन फॉर दॅट. बरोबर. आणखी थोडं प्रिसाइज सांगता येईल? त्याचं कारण लक्षात घ्या. हा जो वाय ऍक्सिस आहे, आर यू गेटिंग? हा सेंट्रोइडल ऍक्सिस आहे तिन्ही रेक्टँगल साठी. इज दॅट क्लिअर? So y axis is the centroidal axis for all the three rectangles A, B and C. मग इथं जर हा y axis असेल तर हाच कोण झाला? म्हणजे इथं जो मिळतो तो IG झाला. आर यू गेटिंग ऑर नॉट? त्यामुळे पुढची टर्म येईल का? नाही. म्हणजे तिघांचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही सेम ऍक्सिस मध्ये काढताय. आर यू गेटिंग? आणि पूर्वी काय केस होती? हॉरिझॉन्टल असताना सांगा, तर मोठ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही इथं काढला. समजताय का? बी चा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं काढला होता, म्हणून पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायला लागला. आर यू गेटिंग? सी चा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रोइडल तुम्हाला इथं माहिती होता, पण एक्स ऍक्सिस हा वेगळा होता, म्हणून पॅरलल ऍक्सिस थेरम यूज केला. इज इट क्लिअर? पण वाय ऍक्सिसचा जर तुम्ही विचार केला, व्हॉट इज हॅपनिंग? The same y-axis is the centroidal axis for all the three rectangles. Is it understood? Okay.
So what I mean to tell you that if you understand the things, you need not remember them. लिहून झालं? Yes, sir. अजून एक 2 मिनिट लागतील का लिहायला? Yes, sir. Yes, sir. थोडक्यात सरेंडर केलं बिचाराने. चला आता हा प्रॉब्लेम फक्त आपण समजावून घेऊया. ओके, लिहून घेणं हा तुमचा होमवर्क असेल. चला, टेल मी हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. Moment of inertia in rectangle. पहिल्यांदा हा रेक्टँगलचा एरिया काढा. बरोबर आहे ना? मायनस Yes. एरिया ऑफ दिस रेक्टँगल. पण इथे प्रॉब्लेम काय येईल, सेंट्रॉइडल ऍक्सेस जो आहे तो नाही आहे आपल्याकडे. इथे ऍक्सेस कुठला दिलाय? एक्स ऍक्सेस ऍट द बॉटम दिलाय. समजतंय का? Yes. मग तुम्ही जर इथला सेंट्रॉइडल ऍक्सेस घेतला, सॉरी इथे एक्स ऍक्सेस बॉटमला घेतलं, 2 मधलं अंतर माहिती आहे 1 मीटर. बरोबर ना? चालू शकते. दिस इज फर्स्ट अप्रोच. ठीक आहे. अदरवाइज काय करू शकता बघा, हा एरिया ए घ्या. समजतंय ना? हा एरिया बी घ्या आणि हा एरिया सी घ्या. ठिकाणचे ऍडिशन करा. इज दॅट फाईन? Yes. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येकच काढा. आणि जो ऍक्सिस आहे, म्हणजे आपण नाव देऊया याला, आपण समजा ए म्हणलं, तर बी आणि सी जे आहेत हे आयडेंटिकल आहेत इन टर्म्स ऑफ डायमेन्शन्स अँड देअर डिस्टन्स फ्रॉम वाय ऍक्सिस. इज इट करेक्ट? हे दोन्ही आयडेंटिकल आहेत. तर पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करणं सांगा. स्टेप नंबर 1, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल ए अबाउट एक्स ऍक्सिस. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. येस और नो? Yes. ऍक्सिस पासिंग थ्रू बेस ऑफ द रेक्टँगल. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बी अँड सी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू बेस. 2 इंटू जे काय असेल ते येईल. बरोबर ना? येस और नो? हे बोला ना. Yes, sir. नंतर ह्या दोघांचा पण एरिया तुम्हाला माहितीये, A2 आणि A3 जे इक्वल आहेत. आणि डिस्टन्स बिटवीन द ऍक्सिस किती आहे? 1. इज दॅट क्लिअर? Yes. दिस इज द वे टू सॉल्व. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही एरियाचे ऍडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, कंपोजिट शेप जे आहेत त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळवता येतो. इज इट क्लिअर? Yes. सो दिस विल बी प्रॉब्लेम फॉर होमवर्क टू यू. हा ऑलरेडी टेलिग्राम वरती चॅप्टरचे सर्व पीडीएफ शेअर केलेले आहेत. समजतंय का? इथं चेक करा, सर्व कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला दिसतील. काय दिसलो? Thank you. So this is the end of unit number 4. Is that fine? Yes. Okay, now write down. Chapter number 7 madla 7.2 आपला राहिला. Do you remember? Write down. Just tell me quickly, what is your opinion about unit number 4, center of gravity, moment of inertia? Probably it is the easiest chapter in the syllabus. Resolution पेक्षा पण हा सोपा आहे. Yes or no? So you have to identify the chapters which can give you good marks. आणि एक लक्षात ठेवा, प्रॉब्लेम्स जे तुम्हाला फायनल मध्ये सोडवायचे आहेत, सर्वजण ऐकताय ना? तर तुम्ही प्रॉब्लेम सोडवताना प्रायोरिटी डिफाइन करा. फायनल एक्झाम मध्ये मी प्लॅन सांगतो त्याच्याविषयी विचार करा. मे बी आय विल इन्सिस्ट यू शुड एक्झिक्यूट दिस प्लॅन. ठीक आहे? तर
टॉप प्रायोरिटी पहिल्यांदा अटेम्प्ट काय करणार तुम्ही कन्सेप्च्युअल और थियोरेटिकल एमसीक्यूज इज दॅट क्लिअर टॉप प्रायोरिटी अटेम्प्ट करा त्यानंतर न्यूमरिकल जे दिसतात समजतंय ना तर न्यूमरिकल तुम्ही टॉप प्रायोरिटी कुठले सोडवणार पहिल्यांदा सीजीएमआय चे सोडवणार बरोबर ना त्यानंतर रिझोल्युशन चे सोडवणार त्याच्यानंतर सपोर्ट रिएक्शनचे बरोबर आहे ना त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन आर यू गेटिंग आणि मग जर वेळ राहिला तर मग ट्रस्टचे न्यूमरिकल सोडवा कारण ते वेळ जास्त घेतात आणि मार्क कमी देतात आर यू गेटिंग तर ट्रस्टचे न्यूमरिकल तुम्ही सोडवायचे असेल तर सगळ्यात शेवटी सोडवायचे आर यू लिसनिंग But sir, नाही म्हणजे तो व्यक्ती योग्य होता का त्यांनी सगळे ऑप्शन चेक करून सांगितलं का असं असं नाही त्यांनी सगळे ऑप्शन चेक केले का की पूर्वीचे क्वेश्चन अटेंड करता येतात किंवा नाही आय चेक टू चेक विथ द सुपरवायझर्स एक्झाम कोऑर्डिनेटर आपल्याकडे असतात और डू वन थिंग जरे सर म्हणून मॅथमॅटिक्स शिकवतात ए डिव्हिजन डी डिव्हिजनला ठीक आहे त्यांनी सॅम्पल लॉग इन पाहिलेले असतात विद्यार्थ्यांचे आणि ते एक्झाम कोऑर्डिनेट करतात ना त्यांना एकदा मी विचारून कन्फर्म करतो ठीक आहे किंवा बेटर वे ऍटलिस्ट असं करा आपण गृहीत धरूया की समजा 50 एमसीक्यू होतात असं गृहीत धरूया 35 थेरॉटिकल आहेत असं समजा 15 न्यूमरिकल आहेत बरोबर आहे का तुम्ही असं ठरवा की थेरॉटिकल एमसीक्यू धडाधड आम्ही सोडवणार बरोबर आहे ना आणि ठराविक चॅप्टरचे न्यूमरिकल फॉर एक्झाम्पल मला कायनेटिक्स सांगितलं डी अॅलम्बर्ट्स प्रिन्सिपल एक पुले आहे त्याला 2 वेट अटॅच केले आमचं केलं तमचं केलं बरोबर आहे ना किंवा स्लोपिंग सरफेस आहे नॉर्मल रिएक्शन आमचं तमचं हे न्यूमरिकल जर तुम्ही सोडवले वेळ जास्त जाईल बरोबर ना तर रेकॉर्डिंग बंद आहे का So we'll continue with the impulse momentum equation. ठीक है I'll tell you what is meant by impulse. तर impulse याचा सिंपल बोली भाषेत जर तुम्ही अर्थ घेतला इट मीन्स ऍग्रेशन और अटॅक ठीक आहे तर आपल्याला काय माहिती आहे कोणत्याही बॉडीचं मूवमेंट जे आहे टेल मी युनिट नंबर 7 जे आहे ते डायनामिक्स मध्ये आहे येस और नो काय लिहू नका फक्त समजावून घ्या बाळांनो आता जर तुम्ही 5 मिनिटं ऐकलं तर सर्व न्यूमरिकल सोडवू शकता त्यामुळे लिहायची गडबड करू नका प्लीज ओके वी आर अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट्स शॅल वी कंटिन्यू ऑनलाईन स्टुडंट्स yes sir, sir. ओके तर इम्पल्स याचा बोलीभाषेमध्ये तुम्ही अर्थ घेतला तर अटॅक असा होतो ठीक आहे नाउ यू कन्सिडर वन बॉडी विच इज स्टेशनरी याची मूवमेंट जर तुम्हाला पाहिजे असेल u इक्वल टू 0 पासून v इक्वल टू समथिंग काहीतरी व्हेलॉसिटी त्याला मिळते तर ही व्हेलॉसिटी कुणामुळे मिळणार आहे ड्यू टू अप्लाइड फोर्स आर यू गेटिंग Yes. त्याला मूवमेंट जे मिळणार आहे ही कुणामुळे मिळणार आहे बिकॉज ऑफ द अप्लाइड फोर्स बरोबर आहे का मग v चं मॅग्निट्यूड काय असेल बरोबर आहे का किंवा v ची डायरेक्शन काय असेल हे कोण ठरवतो v चं मॅग्निट्यूड फायनल व्हेलॉसिटी ही किती असेल आणि कोणत्या दिशेला असेल हे कोण ठरवतं तर अप्लाइड फोर्सचं मॅग्निट्यूड ठरवतं आर यू गेटिंग आणि अप्लाइड फोर्सची डायरेक्शन ठरवतं इज दॅट क्लिअर अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ही गोष्ट आपण आतापर्यंत कन्सिडर केली नाही ठीक आहे फॉर हाऊ मच ड्युरेशन द फोर्स वॉज ऍक्टिंग ऑन द बॉडी त्या फोर्सनं त्या बॉडीला किती टाइम साठी पुश केलेला आहे किंवा इम्पॅक्ट किती सेकंड्स किती टाइम झालेला आहे आर यू गेटिंग तर हा फॅक्टर आतापर्यंत मिसिंग होता येस ऑर नो आतापर्यंत आपण काय काय कन्सिडर केलं इन केस ऑफ कायनेमॅटिक्स कोणकोणती इक्वेशन स्टडी केली सांगा v इज इक्वल टू u प्लस 80 बरोबर आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ 80 स्क्वेअर
आणि फायनली थर्ड इक्वेशन काय हो, v इज इक्वल टू u प्लस 8. ठीक आहे. V So square. V square is v स्क्वेअर इज इक्वल टू U square plus u twice स्क्वेअर A. प्लस ट्वाइस ए. असं तर शेवटचा पॉईंट समजावून घ्या. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस ए. ओके. सो इन दिस केस व्हॉट वॉज मिसिंग, हा जो मोशनचा स्टडी आपण केला याच्यामध्ये काय मिसिंग होतं, कार चालली आहे, ब्रेक लावले, बरोबर आहे का नाही, या सगळ्यामध्ये मिसिंग काय होतं, तर फोर्स विच इज कॉजिंग द मोशन, याचा आपण अभ्यास केला का, नाही. No. And mass of the body we have not studied. Only we have studied velocity, acceleration, displacement and time. So this was kinematics. Is it correct? Kinetics मध्ये आपण काय केलं सांगा बरं. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन F इज इक्वल टू m इंटू a, याचा मॉडिफाईड फॉर्म पाहिला r मायनस m a इक्वल टू 0. याच्यामध्ये तुम्ही काय काय केलं, तर इक्वेशन ऑफ मोशन वापरली, म्हणजे व्ही यू टी वगैरे सगळं वापरलं, फोर्स पण कन्सिडर केला, बरोबर ना, आणि मास पण कन्सिडर केलं, बरोबर आहे. पण पुन्हा एकदा मिसिंग काय होतं, फॉर हाऊ मच ड्युरेशन द फोर्स वॉज ऍक्टिंग ऑन द बॉडी. येस ऑर नो, याचा स्टडी आपण केला नाही, तर तो स्टडी आपल्याला इथे इम्पल्स मध्ये करायचा. ठीक आहे. तर whatever the effect produced by any force on the body depends upon the magnitude of the force, direction of the force, and time for which the force was acting on the body. Is it clear? So it is given by the impulse. Okay, so how to find the impulse of a force on a body? It is defined as the product of magnitude of the force multiplied by the time for which the force was acting on the body. त्यामुळे हा जो स्टडी आहे इम्पल्सचा, हा जास्त रिअलिस्टिक आहे. इज दॅट क्लिअर? याच्यामध्ये आपण काय स्टडी करतोय, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स अँड फॉर हाऊ मच ड्युरेशन इट वॉज ऍक्टिंग ऑन द बॉडी. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. नाउ लेट अस ट्राय टू अंडरस्टँड इम्पल्स आपल्याला कसं मिळवता येईल. ठीक आहे. F इज इक्वल टू F इज इक्वल टू m इंटू a. ठीक आहे. पुन्हा एकदा हे कुणासाठी हो, फॉर अ सिंगल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी. येस ऑर नो? जर सिस्टीम ऑफ फोर्सेस असेल, बरोबर आहे का, अशी बॉडी आहे त्याच्यावरती नंबर ऑफ फोर्सेस समजा ऍक्ट होत आहेत. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार, त्या सर्वांचा रिझल्ट. येस ऑर नो? बरोबर ना. मग F च्या ठिकाणी काय घेणार तुम्ही, R is equal to m into a, where R is the resultant force. Okay. By definition, acceleration म्हणजे काय हो, rate of Change of A is equal to dv by dt. हे आपण इथं पुट अप करूया, बरोबर आहे. मग लक्षात काय आलं, R is equal to m into A च्या ठिकाणी काय ठेवणार, dv by dt. ठीक आहे. आता आपल्याला लक्षात घ्या काय स्टडी करायचं, इम्पल्स. इम्पल्स हा बाय डेफिनेशन काय परत एकदा सांगा, फोर्स इंटू टाइम. फोर्स इंटू टाइम, करेक्ट. म्हणजे आता आर हा रिझल्टंट फोर्स आहे आणि टाइम कुठे इथं dt आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? ह्या दोन टर्म एकत्र करायला पाहिजे. आर यू गेटिंग ऑर नॉट? डेरिव्हेशन मध्ये कुठली स्टेप परफॉर्म करायची हे कशानुसार करतं, आपल्या टार्गेट नुसार. आता कॅल्क्युलेट काय करायचं, इम्पल्स म्हणजे फोर्स अँड टाइम, ह्या दोन टर्म्स एकत्र पाहिजे. आर यू गेटिंग? ह्या टर्म एकत्र करा, R into dt is equal to m into dv. ठीक आहे. पण dt आणि dv हे काय, दे आर द स्मॉल इन्क्रिमेंट्स इन वेलोसिटी अँड टाइम, बरोबर आहे. ओव्हर द एंटायर स्पॅन तुम्हाला जर सगळं कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? मग इंटिग्रेशन घ्या. R म्हणजे काय, रिझल्टंट फोर्स इंटू इंटिग्रेशन ऑफ dt is equal to m into integration of dv. ठीक आहे. तर लिमिट तुम्हाला द्यायचे. लिमिट काय असतील, dt साठी लिमिट काय असेल, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट t इक्वल टू 0 अप टू टाइम t, आणि dv हा काय, चेंज इन व्हेलॉसिटी, बरोबर ना. याचे लिमिट काय असतील सांगा बरं.
स्टार्टिंग फ्रॉम इनिशियल वेलोसिटी u अप टू फायनल वेलोसिटी. ठीक आहे, मग काय आलं सांगा, r इंटू डी टीचं इथे लिमिट सबस्टिट्यूट करा, t मायनस 0 काय आलं t, r इंटू टी हा काय झाला इम्पल्स, रिझल्टंट फोर्स इंटू टाइम. इज इट क्लिअर? हा झाला इम्पल्स m इंटू v मायनस u. ठीक आहे, r इंटू टी ला आपण डायरेक्ट इम्पल्स म्हणूया, रिझल्टंट फोर्स इंटू टाइम हा झाला इम्पल्स इज इक्वल टू mv मायनस mu. आणि बाय डेफिनेशन मास इंटू वेलोसिटी काय आहे? मास इंटू वेलोसिटी काय? मोमेंटम. म्हणजे इम्पल्स आपल्याला काय मिळालं सांगा, इम्पल्स म्हणजे काय, फायनल मोमेंटम बरोबर ना, मायनस इनिशियल मोमेंटम. इज इट क्लिअरली अंडरस्टूड? Yes, sir. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला सेकंड लॉ जसा होता न्यूटन्स बरोबर का, तसंच मिळालं ना, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. समजतंय का? पण ते आपण कशा स्वरूपात काढलं आता, इन टर्म्स ऑफ इम्पल्स. बरोबर का, इम्पल्स म्हणजे काय, r इंटू टी. बरोबर आहे, हा काय झाला इम्पल्स मोमेंटम इक्वेशन. डेरिवेशन समजलंय? एनिथिंग डिफिकल्ट सांगा पहिल्यापासून काय काय, सुरुवात कुठून केली, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ऑनलाइन स्टुडंट्स प्लीज आन्सर. F is equal to m into a. If the system of forces is acting on the body, F will be replaced by resultant force R, m into a. A च्या ठिकाणी काय पुट अप केलं, dv by dt. R is equal to m into dv by dt. Because we want impulse, R and dt they are taken together. R dt is equal to m into dv. बरोबर का? Then take integration between the limits 0 to t हे लिमिट कोणाचे झाले टाइमचे, u to v हे लिमिट कोणाचे झाले वेलोसिटी. r into t is equal to m into v minus u. m च्या ठिकाणी w by g घेऊ शकता. समजतंय का? जर सगळं स्पोर्ट्सच्या स्वरूपात काढायचं असेल तर. ठीक आहे, r into t म्हणजे काय झाला, इम्पल्स इज इक्वल टू mv मायनस mu, दॅट इज फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. किंवा सोप्या भाषेत the impulse of the applied force on the body is equal to change in momentum. लक्षात येत आहे, फोर्स इंटू टाइम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. ठीक आहे, आता पूर्वी आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये रिव्हिजन करत होतो, त्याच्यामध्ये आपण प्री रिक्विजिट्स म्हणून एक पॉइंट लिहिला होता, आठवतंय का? त्याच्यामध्ये आपण काय काय लिहिलं होतं, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि त्याच्यानंतर एक लॉ लिहिला होता, कुठला तो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आठवतंय का? एक लाल कलरची जीप होती, लाल कलरच्या टेम्पोला धडक मारले होते. डू यू रिमेंबर? येस और नो? इथं कोणता लॉ यूज केला होता, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. येस और नो? तो लॉ काय होता, m1 u1 आठवतंय का, प्लस m2 u2. म्हणजे दोन बॉडीचं मास आणि इनिशियल वेलोसिटी माहिती आहे, इज इक्वल टू m1 v1 बरोबर का, प्लस m2 v. म्हणजे टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन और इम्पॅक्ट इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट. बरोबर का? हे कुठून आलं, तर हे इम्पल्स मोमेंटम इक्वेशन वरूनच आलं. बरोबर का? कारण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये पहिली महत्वाची कंडिशन काय मेन्शन करतो आपण, व्हेन देर आर no external forces acting on the body. Do you remember that? When there are no external forces acting on the body, total momentum before collision is equal to total momentum after collision. Yes or no? जरा लक्ष द्या की बाळांनो. पृथ्वीराज, थोडं लिमिट पाहिजे ना, किती आपण एकाच व्यक्तीने किती लक्ष केंद्रित करून घ्यायचं स्वतःकडे. तुमची सहनशक्ती जास्त, पण बाकीच्या लोकांची सहनशक्ती कमी आहे, मी ओरडलेलं ऐकायची. ठीक आहे, मग याच्यामध्ये कंडिशन काय होती हो सांगा, व्हेन नो एक्सटर्नल फोर्सेस आर ऍक्टिंग. म्हणजे इथं तुम्हाला काय ठेवायचं, r इज इक्वल टू 0. समजतं ना,
जर रिझल्टंट फोर्स ऍक्ट होणारा 0 असेल तर टोटल मोमेंटम इज बिफोर इम्पॅक्ट इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट. समजतंय ना. इथं आर इक्वल टू 0 ठेवलं तर 0 इज इक्वल टू फायनल मोमेंटम. समजतंय का. मायनस इनिशियल मोमेंटम. इकडे शिफ्ट करा. मोमेंटम बिफोर इम्पॅक्ट इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर इम्पॅक्ट. फायनल मोमेंटम इज इक्वल टू इनिशियल मोमेंटम. इज इट अंडरस्टूड. येस और नो. Yes. तर हे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सुद्धा तुम्हाला कशावर मिळाला. इम्पल्स मोमेंटम इक्वेशन वरून मिळालेला आहे. इज दॅट क्लिअर. Yes. 2 वाजत आलेले आहेत. 2 ते 3 मला वाटतं मॅथ्सचं लेक्चर असेल. 3 ते 4 कदाचित बेसिक सिव्हिल होऊ शकते. सर ट्राय करतायत. सकाळी जे लेक्चर झालं होतं एन्व्हायरमेंटलचं ते कदाचित कंटिन्यू होऊ शकतो. डोंट नो. साठे सरांना विचारा. ठीक आहे. जर शक्य असेल तर मी 3 ते 4चं लेक्चर घेऊन याच्यावरती प्रॉब्लेम घेईन जर मिळालं तर. आणि जर 3 ते 4 समजा एन्व्हायरमेंटल सायन्सचं लेक्चर झालं बेसिक सिव्हिल साठी तर उद्या सकाळी 10 वाजता आपण इम्पल्स मोमेंटम वरती 2 प्रॉब्लेम पाहणार आणि तिथून पुढे एमसीक्यू चालू करणार. इज दॅट फाईन. ओके. सो दिस इज अबाउट इम्पल्स मोमेंटम इक्वेशन. शॅल आय टेक द अटेंडन्स नाउ. तारीख किती हो. रोल नंबर 1 2 3 4 5. रोल नंबर 5 6 आहे. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आहेत. 20 आहेत का. रोल नंबर 20 आहेत. 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 आहेत ऑनलाइन. 33 34 34 35 36 37 37 38 39 40 41 42 absent असतील. 43 44 45 absent. 46 47 48 online. 49 49 50 51 online. 52 53 54 online. 55 56 56 57 online. 58 59 59 online. Sorry. 60 61 62 online. 45 bottom ला present दिसत. बघा absent numbers. एक मिनिट. Just check the absent numbers. Roll number 5 online offline आहे का कुठं. 21 34 Sir, 34 present. 34 आहेत का. मग अशी दिसलं नाही तुम्ही. Connection गेलो होता. ठीक आहे. ठीक आहे. योग्य वेळेला कनेक्शन आलेलं आहे. काय अडचण नाही. 34 प्रेझेंट ना. Yes, sir. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. 37 42 49 56. ठीक आहे. So we'll stop here. 2 to 3 will be lecture of mathematics. 3 to 4 जर बेसिक सिव्हिल झालं नाही तर मी लेक्चर घेईन. And today we'll complete the numericals on impulse momentum. Shall we stop now? Thank you.